नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये मी श्रुती परब आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत आजचं आषाढी वारी स्पेशल। वारी पंढरीची वारी पंढरीची या कार्यक्रमात आज आपण वारीतील रिंगण म्हणजे काय आणि त्याचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत। आषाढी वारीतील रिंगण हा एक महत्त्वाचा आणि पवित्र असा सोहळा मानला जातो। वारकरी संप्रदायात याला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं आहे। आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये हे रिंगण आयोजित केलं जातं। यामध्ये वारकरी विशिष्ट ठिकाणी वर्तुळाकार उभे राहून विविध पारंपरिक खेळ खेळतात, जसे की झिम्मा, फुगड्या आणि मनोरे। रिंगण सोहळा म्हणजे वारकऱ्यांची भक्ती आणि विठ्ठलाशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात त्यांचे अश्व रिंगणात सहभागी होतात, ज्यामुळे त्या सोहळ्याला विशेष असे महत्त्व प्राप्त होते। रिंगणानंतर वारकरी झिम्मा, फुगड्या, मनोरे यांचा मनमुराद आनंद घेतात, ज्यामुळे वारीचा उत्साह अजूनच द्विगुणित होतो। रिंगण हे एका ध्येयापासून सुरू होऊन ध्येयपूर्ती करून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात परत येण्याचे प्रतीक मानले जाते। रिंगण उभे करून खेळकर भूमिकेतून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वारकरी रिंगण सोहळ्यातूनच शिकतो। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रिंगण चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर, वाखरी, माळशिरस, ठाकूरबुवा समाधी, भंडी शेगाव या ठिकाणाहून होते, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण बेलवंडी, इंदापूर, अकलूज, बाजीराव विहीर, वाखरी या ठिकाणांवरून होते। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय पांडुरंग हरी, ज्ञानोबा तुकाराम माऊली, बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय। माऊलीच्या जयघोषात असेच मंत्रमुग्ध होण्यासाठी पाहत रहा वारी पंढरीची हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24/7 वर। नवा भारत, नवा विचार।